ए मी पॉज केलं बे. देख बरोबर. हॅलो एव्हरीवन, स्वागत आहे तुमचं आजच्या व्हिडिओमध्ये. तर आज आहे आपला ड्रायव्हिंग सिरीजचा थर्ड पार्ट. यामध्ये आपण बघणार आहोत गाडी रिव्हर्स कशी करायची. मग या रिव्हर्स मध्ये आपण एकदम असं बेसिक मध्ये शिकणार आहोत, असं प्रो लेवलला नाही जाणार. बेसिक मध्ये आपल्या डेली रुटीन मध्ये जेवढं लागतं तेवढं थोडंसं फार महाग पुढे करणं, परत पार्किंग रिव्हर्स करून पार्किंग वगैरे लावणं, एवढं फार थोडंफार असं बेसिक मध्येच बघणार आहोत. नाही का एकदम फुल प्रॉपर मध्ये गेलं तर ते आपल्याला कसं होतं ते कळणार नाही, पुढे किती घ्यायचं, मागं कसं करायचं, जजमेंट, स्टेरिंग रोटेशन कशी करायचं, काय असं थोडंफार बेसिक नॉलेज आपण घेणार आहोत. प्रोला नाही जाणार एवढं, थोडंफार तेवढंच करणार आहोत. तर तर व्हिडिओ व्हिडिओ लेटच येतोय हा जरा, कारण का लेट ह्याचं यायचं कारण असं झालं की मी हा व्हिडिओ जेव्हा शूट करत होतो हा पार्ट एकदम ओके व्यवस्थित डन ओके रेकॉर्ड झाला, आणि जो हा पार्ट होता तो एकदम म्हणजे थोडा थोडा सुद्धा व्हॉइस यामध्ये ऍड झाला नाही. आणि ही सिरीज अशी आहे ना, ह्याच्यामध्ये आपण व्हॉइस ओव्हर देऊन वगैरे तो करेक्ट करू शकत नाही. त्यामुळे ती पूर्ण रिशूट करून मला आता ते डबल टाकावं लागते. त्यामुळं आपण हा व्हिडिओ जरा आपला लेटच झालेला आहे आजचा. त्यामुळे आता इथून पुढे मी ट्राय करेन लवकर व्हिडिओ टाकायचं. आता सिरीज स्टार्ट होऊन पण आपल्याला आठवडा झालेला आहे आणि फक्त 2 व्हिडिओ आलेले आहेत. हा तिसरा व्हिडिओ आहे. तर मी ट्राय करेन लवकरात लवकर एक आठवड्याच्या आतमध्ये वगैरे आणखी 5-6 व्हिडिओ करण्याचा प्रयत्न करेन. तर चला आजचा व्हिडिओ बघू. रिव्हर्स गाडी कशी करतात काय ते प्रॅक्टिस करून त्याचं प्रॅक्टिकल ड्रायव्हिंग तुम्हाला हे दाखवतो. गाडी चालवत असताना नेहमी कधी बिगनर आहात तुम्ही किंवा प्रोफेशनली जरी झालात तरी गाडी चालवताना कधी स्लीपर, चप्पल किंवा क्रॉप्स वगैरे असलं काही यूज करू नका. कारण का त्याच्यावरनी काय होतं, पाय क्लच ब्रेकवरचा जो आहे ना तो पाय घसरण्याची शक्यता जास्त असते, आणि त्यामध्ये स्लीपर वगैरे असल्यामुळं ते अडकू पण शकतात. ते अडकल्यामुळं जे ऑपरेट म्हणजे आपले क्लच ब्रेक वगैरे व्यवस्थित दाबता येत नाही, आणि पुढे चालून काही ऍक्सिडेंट वगैरे व्हायचे चान्सेस जास्त असतात. त्यामुळे चप्पल वगैरे वापरू नका. नेहमी जर वापरायचं शूज वापरा. शूजचे पण लेस असे खूप जास्त मोठे नाही पाहिजे की ते असं बुटाच्या बाहेरच आलेत. असं मध्ये एक व्हिडिओ आला होता, ते लेस त्या ब्रेक मध्ये अडकते तो ब्रेकचा दाब प्रेस करता येत नाही. तसं काही करू नका. शूजचे लेस बारीकच पाहिजे, म्हणजे जे कोणी करून ते कशामध्ये अडकणार नाहीत. किंवा सँडल यूज करा. असे सँडल यूज करत नाही त्यापेक्षा शूज किंवा सँडल या दोन्हीपैकी काही यूज करा. स्लीपर, चप्पल वगैरे वापरू नका. जोपर्यंत तुम्ही बिगनर आहात, जोपर्यंत तुम्हाला कळत नाही तोपर्यंत तर मी तर सजेशन देईन तुम्हाला विदाऊट चप्पल किंवा बूट वगैरे गाडी चालवा अनवाणी पायाने. त्यामुळे कसं होईल, तुम्हाला ॲक्युरेट किती क्लच सोडायचं, ब्रेक किती सोडायचं, ॲक्सिलेटर वगैरे किती प्रेस करायचा. हा ते थोडंसं रुततं, पायाला घाम येतं वगैरे ते होतं. पण थोड्या थोड्या नवीन स्टार्टिंगला सुरुवातीला थोडा त्रास होतो. परत जेव्हा आपण चालवायला लागतो तेव्हा आपल्या पायाला सवय होऊन जाते आणि त्याचं एवढं काही वाटत नाही. तर त्यामुळं मी सजेशन करेन तुम्हाला ते तुम्ही विदाऊट चप्पल वगैरे असं चालवा, त्यामुळे तुम्हाला परफेक्ट कळेल. मी पण जेव्हा नवीन नवीन होतो तेव्हा मी पण विदाऊट चप्पलच गाडी चालवत होतो. तर त्यामुळे कसं झालं, ते ब्रेकचं ब्रेक, क्लच, ॲक्सिलेटर किती प्रेस करायचा, किती सोडायचं ह्याचा मला एक अंदाज आला. ते मी ते चालवून चालवून मला त्याची प्रॅक्टिस झाल्यानंतर मी नंतर शूज घालून गाडी चालवायला लागलो. त्यामुळे मी पण तुम्हाला सजेस्ट करेन की विदाऊट चप्पल गाडी चालवा, म्हणजे तुम्हाला कळेल कसं ऑपरेट वगैरे काय करायचं, क्लच किती सोडायचं, ब्रेक किती सोडायचं हे तुम्हाला व्यवस्थित कळेल. जे स्टेरिंग आहे ना हे दीड चक्कर दीड राऊंड मारतं पूर्ण. दीड राऊंड म्हणजे कसं, हे एक, हे दीड, म्हणजे हाफ मारलं हे टर्न. त्यामुळे हे पूर्ण असं दीड चक्कर मारतं. हे पूर्ण आता हे पूर्ण हे राईट साईडला झालेलं आहे दीड चक्कर मध्ये. आता जर पूर्ण रिव्हर्स करायचं म्हणजे हे हाफ, आणि हे पूर्ण आता हे सेंटरला आलंय. हा जो लोगो जो आहे ना हा सरळ झाला म्हणजे हा स्टेरिंगचे आहे ते एक करेक्ट म्हणजे अँगल सरळ झाला, स्टेरिंग सरळ झाली आहे. आणि ह्या साईडला पण तेवढं सेम करतं, दीड चक्कर, एक, आणि हे हाफ, दीड, असं दीड चक्कर असं मारतं. हे आपल्याला रिव्हर्स जेव्हा गाडी करतो आपण तेव्हा खूप कामाला येतं. कारण का किती गाडी करायची चक्कर म्हणजे पूर्ण स्टेरिंग करायचे की हाफ स्टेरिंग करायचे, म्हणजे असं
ते त्याच्यावरनं कळते. पण जेव्हा गाडी रिव्हर्स आपण करतो त्यामुळं तेव्हा असं पूर्ण आधीच करायचं नाही. गाडी हळू थोडी थोडी रिव्हर्स घेत मग हळूहळू थोडं असं टर्न मारायचा. म्हणजे आपल्याला कळतं की गाडीचं रिव्हर्स किती घ्यायचे, कुठल्या दिशेला चालली, म्हणजे किती रिव्हर्स पाहिजे हे आपल्याला त्याच्यानुसार अंदाज येतो. त्याच्यामुळं आधीच पूर्ण असं लगे वळायच्या आधी पूर्ण स्टेअरिंग करायची नाही. त्याला आधी थोडं हळूहळू रिव्हर्स करत करत बघायचे, म्हणजे आपल्याला एक अंदाज येतो आणि कळून जातं कसं गाडी कुठं चालली आणि काय करते, कसं व्यवस्थित आहे कसं. तर गाडी रिव्हर्स घेताना नेहमी या मिररची जरा सेटिंग अशी करून घेत ठेवायची. रिव्हर्स करताना म्हणा किंवा तुम्ही चालवत असताना म्हणा, की गाडीच्या मिरर मध्ये आपल्या गाडीचा थोडासा हा पार्ट विजिबल झाला पाहिजे. काही काय असं पूर्ण करायचं नाही. पूर्ण केलं तर ह्याच्याने काय होईल, तुम्हाला आणि अंदाजा माहित नसतो गाडीचा कुठं आहे गाडी, त्या गाडीपासून डिस्टन्स किती आहे, ORMच ते गाडीचा लांब किती आहे गाडी, त्याचा डिस्टन्स आयडिया येत नाही. त्यामुळे गाडीचा असा थोडासा जर पार्ट असं विजिबल होत असेल तर आपल्या आपल्या गाडीपासून ती दुसरी जी गाडी आपण ओव्हरटेक करतो किंवा रिव्हर्स करतो, ती गाडीचा आपल्याला आयडिया येते ती गाडी कुठे आहे, कुठे उभा आहे, आपल्या गाडीपासून किती अंतरावर आहे, किती डिस्टन्स वरती आहे, हे आपल्याला कळतं त्याच्यामुळे. त्यामुळे गाडीमध्ये कधी पण असं असं सेटिंग ठेवायचे गाडीचं थोडस ओव्हरव्ह्यू ओव्हरव्ह्यू मध्ये गाडी आपल्याला दिसली पाहिजे. असं मी बसलोय त्या सीट वरून मला हा थोडासा पार्ट दिसतोय. ओके, अशी गाडीची सेटिंग पाहिजे. आणखी त्या साईडचं पण सेम तसंच करायचं. आपल्याला गाडीची थोडीशी विजिबल ठेवायची. हँडल्स वगैरे त्या मागच्या डोर वगैरे दिसेल एवढं विजिबल ठेवायचं, म्हणजे आपल्याला आयडिया येईल तर गाडी किती अंतरावर आहे, किती डिस्टन्स वरती आहे हे ते. हा रिअल व्ह्यू मिरर हा पण खूप इम्पॉर्टंट असतो जेव्हा आपण गाडी रिव्हर्स घेतो. त्याच्या आपण ह्या तिन्ही मिररच्या उपयोग करून आपण हेल्पने गाडी रिव्हर्स करतो. या तिन्ही मिररनं आपल्याला कळतं गाडी रिव्हर्स वगैरे कसं करायचं, डिस्टन्स वगैरे हे कळतं. तर समजा तुम्हाला ह्या तिन्ही मिरर जर समजत नसेल, आयडिया येत नसेल, तर तुम्ही गाडीचा असा काच डाऊन करून वगैरे बघू शकता किंवा डोर थोडस ओपन करून. ते डोर ओपन करणं थोडस रिस्की पडतं, ते करूच नका, ते जाऊ द्या. डोर नाही तर असं मागे वळून रिव्हर्स घेताना मागे वळून बघून, असं मागे वळून बघितलं ना एकदम परफेक्ट आयडिया येतं गाडी कुठे आहे, कुठल्या डिरेक्शनला चालली, काय चालले. मिररने एवढं येत नाही, पण हे मागे वळून बघतो ना आपण तेव्हा त्याला पूर्ण आयडिया येते आपल्याला गाडी आपली कुठल्या डायरेक्शनला चालली, कसं चालली, काय कुठे जाऊन थांबते आणि मागचं डिस्टन्स वगैरे किती आहे हे पूर्ण कळतं. त्यामुळं रिव्हर्स मागे वळून बघण्यामध्ये काही प्रॉब्लेम नाही. फक्त तुम्ही मागे वळून बघत असताना एक पुढे पण लक्ष ठेवा. असं नाही की तुम्ही मागे वळून बघताय आणि पुढे गाडी ठोकली, हे असं होऊ देऊ नका. मागे बघताय तर पुढे बी बघायचं, मागे पुढे बघत मॅनेज करत डिस्टन्स करत ते रिव्हर्स करायचं. आता जेव्हा तुम्ही नवीन चालवायला शिकताय, तुम्हाला प्रॅक्टिस नाही आहे, तर तुम्ही कोणाची तरी हेल्प घ्या तुम्हाला गाईड करण्यासाठी. मग तो तुम्हाला गाईड करेल ती गाडी रिव्हर्स येताना कशी रिव्हर्स येते, कुठल्या डायरेक्शनला, काही आजूबाजूला म्हणजे घासत वगैरे तर नाही ना, कुठे ठोकत नाही ना, दगड वगैरे आहे खाली लागत नाही, किंवा डॉग्स वगैरे काही असतील शेजारी ते तुम्हाला आयडिया येईल, तर हेल्प करेल तुम्हाला गाईड असतो. तर जोपर्यंत तुम्हाला प्रॅक्टिस होत नाही कोणाची, तर हेल्प घ्या. आणि हेल्प जर नसेल कोणी तर तुम्ही असं खाली उतरून थोडं मागं करून तुम्हाला काही डाऊट येत असेल खाली उतरून बघून तुम्ही हे करू शकता. तर आता काही काही गाड्यामध्ये असं होतं की 360 कॅमेरा पण असतो आणि रिव्हर्स कॅमेरा पण असतो. तो एक चांगला गोष्ट आहे, प्लस पॉइंट आहे ते. त्याच्याने आपल्याला खूप मदत होते गाडी रिव्हर्स करण्यासाठी, पार्किंग करण्यासाठी खूप हेल्प होते. पण त्याचं असं होतं की ते तुम्ही त्याशिवाय गाडी पार्क करू शकत नाही. असं ही गोष्ट व्हायला नको. समजा काही कारणास कॅमेरा बंद पडला, 360 चालत नाही, किंवा तुम्हाला दुसऱ्याची गाडी तुम्ही पार्क करायला म्हणजे दिली, तुम्हाला पार्क करताय तुम्ही दुसरी गाडी, त्याच्यामध्ये 360 वगैरे काही नाही, तर अशा वेळेस मध्ये तुम्हाला प्रॉब्लेम येऊ शकतो. त्यामुळे तुम्ही विदाऊट प्रॅक्टिस करताना तरी विदाऊट त्याचं करा. आणि जर तुम्हाला वाटत असेल तुमच्या गाडीमध्ये अवेलेबल असेल, फक्त त्याची हेल्प घ्या. त्याचे फक्त थोडंफार तुम्ही लक्ष देण्यासाठी आणि बघण्यासाठी, पूर्णपणे त्याच्यावरती डिपेंड राहू नका. जर तुम्ही त्याच्यावरती डिपेंड राहिलं तर तुम्हाला अशी नॉर्मल दुसरी कुठली गाडी पार्क करता येणार नाही. त्याच्यामुळे पूर्ण डिपेंड त्याच्यावरती राहू नका. फक्त त्याची थोडीफार हेल्प घ्या तुम्हाला परफेक्ट होऊस तर. परफेक्ट झाल्यानंतर तुम्ही त्याच्यात बघून करा किंवा ह्याच्यात बघून करा, काही नाही फरक पडत. सुरुवातीला फक्त त्याची हेल्प घ्या. ह्या
आता जे सांगितलं त्या प्रकारे तुम्ही पार्क करून बघा.